नमस्कार, मी विवेक दिगंबर पाटील, आर.सी. पटेल मराठी माध्यमिक विद्यालय शिरपूर या ठिकाणी कार्यरत असून 42व्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनानिमित्ताने जिल्हा स्तरावर मी माझं हे जे मॉडेल बनवलेलं आहे ते सादर करतो आहे. तर माझ्या मॉडेलचं नाव आहे ॲटॉमिक मॉडेल किंवा जाणून घेऊया अणूची अंतरंगाची रचना. हा एक प्रकारचा मी एक खेळ बनवलेला आहे. आता या खेळात करायचं काय, कारण या खेळामध्ये विद्यार्थ्यांच्या कारक कौशल्यांना आपण जास्तीत जास्त संधी मिळाली पाहिजे, वाव मिळाला पाहिजे, या दृष्टिकोनातून माझं हे मॉडेल मी तयार केलेलं आहे. याच्यात मी माउंट बोर्ड वापरलेला आहे. त्यासोबत या ज्या काही डिश आहेत या डिशमध्ये मी हे मणी वापरलेत. हे मणी इलेक्ट्रॉन म्हणून या ठिकाणी कार्य करणार आहेत. तर मी एक स्ट्रक्चर बनवलं आहे. विद्यार्थ्यांच्या अगोदरचं जे ज्ञान त्यांना माहीत आहे की इलेक्ट्रॉनला कक्षा असतात, के कक्षा, यल कक्षा, यम कक्षा आणि एन कक्षा. ह्या कक्षांमध्ये जी काही इलेक्ट्रॉनची वाटणी झालेली असते ही नील्स बोरच्या नियमाप्रमाणे त्यांना माहीत आहे. हे गृहीत धरून या खेळातून त्यांना काय काय समजणार आहे चला जाणून घेऊया. मी एक उदाहरणाद्वारे समजून दाखवतोय. आपण विद्यार्थ्याला अगोदर काय करणार, मी एक त्याला टास्क देईल. सुरुवातीला त्याला सांगितलं जाईल की बाबा रे, हे केंद्रक आहे आणि या केंद्रकामध्ये हे 11 प्रोटॉन दिसत आहेत. जर समजा मी त्याच्या केंद्रकात 11 प्रोटॉन असणारा त्याचा जो काही केंद्रक आहे तो जर ठेवला तर याच्यामध्ये ह्या मण्यांचा वापर करून इलेक्ट्रॉनची वाटणी कशी होईल तर ते तुम्हाला करायचं आहे. तर विद्यार्थी काय करतील, एक एक इलेक्ट्रॉन उचलतील. आता 11 आहे, 11 प्रोटॉन असतात म्हणजेच 11 इलेक्ट्रॉन असतात, कारण प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते हे विद्यार्थ्यांना माहीत आहे. मग विद्यार्थी काय करतील तर एक एक त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स ह्या ज्या काही कक्षा आहेत, जशी पहिली कक्षा आहे त्याची जास्तीत जास्त क्षमता 2ची असते. दुसरी कक्षा जी आहे त्याची मॅक्झिमम कॅपॅसिटी किंवा क्षमता जी आहे ती 8ची असते. पहिल्या कक्षेत त्यात 2 इलेक्ट्रॉन टाकले. दुसऱ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची वाटणी जी होणार आहे ती होणार आहे 8. आता विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी मोजेल की पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8, आता 10 झाले. आता मात्र ह्या कक्षा भरल्यानंतर पुढच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जातो, तर ह्या यम ऑर्बिटमध्ये या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन येईल. पण पुढचा प्रश्न त्याला असा विचारला जाईल की बाबा रे, आता एक ठीक आहे, तू हे या ठिकाणी यांची वाटणी केली, मग आपण ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं कन्फिगरेशन कसं तयार होईल, जी वाटणी केलेली आहे ती कशी असेल. तर त्या ठिकाणी तो अगोदर 2 उचलेल, कारण पहिल्या ऑर्बिटमध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, तो 2 टाकेल. दुसऱ्या कक्षेतील इलेक्ट्रॉन मोजेल आणि त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी 8चा अंक टाकेल. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतोय, तर दुसऱ्या कक्षेमध्ये त्या ठिकाणी इलेक्ट्रॉनची वाटणी जी होणार आहे ती होणार आहे 8. आता विद्यार्थी स्वतः त्या ठिकाणी मोजेल की पहिल्या कक्षेत 2 आणि दुसऱ्या कक्षेत 8, आता 10 झाले. आता मात्र ह्या कक्षा भरल्यानंतर पुढच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन जातो, तर ह्या यम ऑर्बिटमध्ये या ठिकाणी 1 इलेक्ट्रॉन येईल. पण पुढचा प्रश्न त्याला असा विचारला जाईल की बाबा रे, आता एक ठीक आहे, तू हे या ठिकाणी यांची वाटणी केली, मग आपण ह्या ठिकाणी इलेक्ट्रॉनचं कन्फिगरेशन कसं तयार होईल, जी वाटणी केलेली आहे ती कशी असेल. तर त्या ठिकाणी तो अगोदर 2 उचलेल, कारण पहिल्या ऑर्बिटमध्ये पहिल्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन आहेत, तो 2 टाकेल. दुसऱ्या कक्षेतील इलेक्ट्रॉन मोजेल आणि त्या ठिकाणी दुसऱ्या नंबरला त्या ठिकाणी 8चा अंक टाकेल. आणि तिसऱ्या कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन येतोय, तर तिसऱ्या कक्षेमध्ये या ठिकाणी 1 हा अंक टाकेल. आता त्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जमायला लागलं. आता याच्यानंतर याच्यावरून जेवढे प्रोटॉन असतात तेवढे इलेक्ट्रॉन असतात, यावरून त्याला ओळखायचं आहे की तो अणू कशाचा असेल, ते इलेमेंट कोणतं, ते मूलद्रव्य कोणतं. तर या ठिकाणी 11 ज्याचा आहे त्याचा 11 अणुअंक ज्याचा असेल त्या ठिकाणी मूलद्रव्याला तो तिथून उचलेल आणि काय करेल तर ह्या ठिकाणी हे जे काही लिहिलेलं आहे इलेमेंट, नेम ऑफ द इलेमेंट, म्हणजे त्याला नाव ओळखता आलं. त्याच्यानंतर आता प्रोटॉन आणि जे काही न्यूट्रॉन असतात यांची बेरीज केल्यानंतर जे काही भरतं ते असतं अणुवस्तुमान. मग या दोघांची बेरीज होते 23. तर या ठिकाणी तो 23 अंक उचलेल आणि तो जिथं ॲटॉमिक मास लिहिलेला आहे त्या ठिकाणी तो 23 अंक टाकेल. आता या खेळातून त्यांना काय काय गोष्ट क्लिअर होणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे इलेक्ट्रॉनची होणारी वाटणी. दुसरी गोष्ट त्या मूलद्रव्याला त्यांना ओळखता येणार आहे. तिसऱ्या याच्यामध्ये त्याचं अणूची संरचना, ज्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणतो आपण, हे त्याला समजणार आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या अणूचं वस्तुमान, ज्याला ॲटॉमिक मास म्हणतो आपण, हे त्याला शोधता येणार आहे. आणि चौथी आणि सर्वात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट, याच्यामध्ये
शेवटच्या ऑर्बिटमध्ये जर एक इलेक्ट्रॉन असेल, कक्षेमध्ये हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि ह्या अणूला जर स्थिर व्हायचं असेल तर त्याला काय करावं लागेल, तर हा इलेक्ट्रॉन डोनेट करावा लागेल, हा विद्यार्थी सांगेल. आणि याच्यावरून हा एक इलेक्ट्रॉन जर देत असेल तर याचा अर्थ त्याची संयुजा ही एक आली. म्हणजे मूलद्रव्याचं नाव, अणूचे इलेक्ट्रॉनची झालेली वाटणी, त्याचं अणूचं वस्तुमान आणि याच्यावरून त्याची संयुजा, अशा 4 प्रकारच्या गोष्टी त्याला सहजपणे काढता येतील खेळाच्या स्वरूपात. आणि याच्या पुढच्या लेवलला आपण जे काही पुढचे मूलद्रव्य असतात, जसं संक्रमण मूलद्रव्य, अंतस्थ संक्रमण मूलद्रव्य, यांचंही या मॉडेलमध्ये समावेश करून आपण त्याला मॉडिफाय करून 10वी, 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना खेळाद्वारे सहजपणे समजेल अशा पद्धतीने माझं मी हे मॉडेल तयार केलेलं.